केंद्रात नेतृत्व बदल होणार आहे। 75 वर्षाच्या पुढे भाजपमध्ये कुणीही पदावर राहू शकत नाही, तिथे एक वेगळा बदल अपेक्षित असतो। हा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेणार आहे आणि हा निर्णय घेतल्यानंतर पुढे येणारी व्यक्ती ही महाराष्ट्रातली असेल। हा विषय सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या संकेताबद्दलचा आणि त्यामध्ये नाव सुचवलं जातंय आडून आडून देवेंद्र फडणवीसांचं। मात्र बातमी ही नाही आहे, बातमी आहे हे विधान कोण करतंय। हे विधान करतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय माझा मुद्दा एबीपी माझावर। आणि माझा मुद्दा हा आहे की शिवसेनेच्या राऊतांना संघ आणि भाजपमध्ये काय चाललंय याच्या बाबतीत एवढं आकर्षण का आणि याच्या मागची गणितं काय आहेत। एक आपण लक्षात घेऊया की मोदींची ही तिसरी टर्म आहे पंतप्रधान पदाची आणि या टर्मच्या नंतर 2019च्या आसपास ते 75 वर्ष पूर्ण करतायत, म्हणजे 2019च्या आधीच ते पूर्ण करतायत। आणि या पार्श्वभूमीवर असं मानलं जातंय आणि हा विषय यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली निवडणुकांच्या पूर्वी सुद्धा म्हटलं होतं की मोदी आज दिल्लीकरांना काय वाटेल ते आश्वासनं देत आहेत, पण मोदी स्वतः जर का त्या पदावर राहणार नसतील तर मग तुम्ही काय करणार दिल्लीकरांनो। आणि हाच धागा पुढे घेऊन गेलेले आहेत संजय राऊत। आता ज्या दाव्यावरती हे सगळं चाललेलं आहे, हा दावा काय आहे तर हा दावा असा आहे की भाजपमध्ये एक पक्ष म्हणजे एक पद एक व्यक्ती हे एक सूत्र आहे। वसुधैव सूत्र सगळीकडेच आहे, सगळेच पक्ष ते बऱ्यापैकी त्याचा अवलंब करतात, पण भाजपमध्ये हे सूत्र आहे एक व्यक्ती एक पद आणि त्या पदावरची व्यक्ती 75 वर्षांच्या पुढे त्या पदावर असू नये, राहू नये। आता या नियमाचा वापर करून केजरीवाल काय किंवा संजय राऊत काय हे सांगू पाहतायत की नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांची 75 जी काही आता गाठली जाईल त्या सुमारास एक सत्तांतर होईल आणि मध्यवर्ती म्हणजे निवडणुका होण्याच्या पूर्वी 2019च्या निवडणुका होण्यापूर्वी मोदींच्या जागी एखादी दुसरी व्यक्ती पंतप्रधान होईल। आता अरविंद केजरीवाल आणि संजय राऊत यांच्या बोलण्यातला फरक असा की अरविंद केजरीवालांनी पुढे कोण होईल याबद्दल काही म्हटलेलं नाही। त्यांचा संबंध एवढाच होता की मोदी त्या पदावर राहणार नाहीयेत आणि त्याची गणितं होती दिल्लीच्या निवडणुकीची की म्हणून तुम्हाला मोदी जे काही सांगतात ते पुढे कोण काय नेणार आहे आपल्याला काय माहित, कदाचित अमित शहा झाले तर काय, अशी साधारण त्यांची मांडणी होती। पण अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा संजय राऊत असं सांगतायत की हा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेईल आणि पुढचं विधान फार महत्त्वाचं आहे आणि ती व्यक्ती म्हणजे मोदींची सक्सेसर, मोदींच्या पुढे घेऊन जाणारी त्या पदावर असणारी व्यक्ती महाराष्ट्रातून असेल आणि यामुळे संजय राऊतांच्या या विधानाचं वजन मोठं आहे। आता ती व्यक्ती कोण तर ती व्यक्ती काहीही त्यामध्ये सिक्रेट नाही आहे, अगदी उघड सांगितली जाणारी बाब आहे की ती व्यक्ती देवेंद्र फडणवीस असतील, महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आता देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार ही चर्चा आजची आहे का तर तीही नाही। 2019च्या निकालांच्या नंतर आणि त्यानंतर सगळं महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, मग देवेंद्र फडणवीस सत्तेवरती आले, या सुमारासच म्हणजे मुळामध्ये 2019ला सगळा जो काही मुद्दा झाला तो, कारण जागा तशा कमी आल्या होत्या, भाजपला शिवसेनेची गरज मोठी होती, यानंतरच चर्चा सुरू झाली होती की आज ना उद्या देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मोठ्या पदावर आणि अर्थमंत्री पदावर, एवढी चर्चा होती, अर्थमंत्री पदावर पाठवलं जाईल आणि ते पुढे घेऊन जातील। त्याचवेळी दुसरा विचार असा होता की देवेंद्र फडणवीस किमान पूर्ण 2 टर्म्स केल्याशिवाय काही महाराष्ट्रातून केंद्रात जाणार नाहीत। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रश्नाचं सदैव उत्तर दिलेलं आहे की मला महाराष्ट्रातच काम करायचं आहे, मला महाराष्ट्रच आवडतो, माझं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे। असं असलं तरी जी काही मांडणी केली जाते त्यामध्ये असं मानलं जातं की शेवटी नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोणीतरी शोधावा लागेल भाजपला आणि त्यामध्ये जी काही नावं येतात ती प्रत्येक गट आपापली नावं पुढे करत असतो। नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, अमित शहा, जे नाव फारसं लगेच क्लिक होण्यासारखं नाही, पण अमित शहा सुद्धा, कारण शेवटी होम मिनिस्टर आहेत, गृहमंत्री आहेत ते, शिवराज सिंह चौहान, देवेंद्र फडणवीस, अशी अनेक नावं आहेत। एकेकाळी यामध्ये आणखी पण नावं होती, वसुंधरा राजेंचं पण नाव एकेकाळी असायचं, पण वसुंधरा राजे आता काही PM पदाच्या स्पर्धेत असेल असं मला वाटत नाही। वस्तुत आपला वेगळा विषय चालू आहे, पण त्याच्यात एक सांगायचं म्हणजे चर्चा अशी आहे की वसुंधरा राजे किंवा संजय जोशी जे भाजपचे एकेकाळचे लीडर होते गुजरातमधले आणि त्यांना पद्धतशीरपणे बाजूला करण्यात आलं, यांच्यापैकी कोणीतरी एक भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष होईल, पण तो वेगळा विषय। सांगायचा मुद्दा असा की वसुंधरा राजे PM रेसमध्ये नाही आहेत। ही जी काही नावं आहेत ही चर्चेमध्ये असतात आणि या सगळ्या नावांमध्ये आधीची नावं तर होतीच चर्चेमध्ये, पण देवेंद्र फडणवीस गेल्या काही वर्षापासून चर्चेत आहेत। त्याचं कारण सांगितलं जाते की एक हाती त्यांनी नेतृत्व सांभाळलं, भाजपला मोठा विजय मिळवून दिला,
प्रदेश पातळीला त्यांनी एक वर्चस्व तयार केलं राजकारणामध्ये, पक्षामध्ये, आणि 2 पक्ष फोडून सुद्धा दाखवले त्यांनी. आणि काही सोपी गोष्ट नसते ती. शरद पवार हयात असताना, बाळासाहेब उद्धव ठाकरे कार्यरत असताना अशा प्रकारे 2 पक्ष फोडून करणं हे राजकीय कर्तबगारी आहे. त्याच्या नैतिक मापदंड पूर्ण वेगळे असू शकतात, कारण भाजपकडनं म्हटलं जातं की या पक्षाने तरी काय वेगळं केलं होतं, त्यामुळे त्याच्यात जात नाही आहे. देवेंद्र फडणवीसांचं जर का आपण प्रोफाईल पाहिला, CV पाहिला, बायोडेटा पाहिला, तर 2 वेळा मुख्यमंत्री, त्याच्या आधी एक पूर्ण महापौरापासून सुरू केलेली कारकीर्द, तरुण वयातला एक आश्वासक चेहरा, महाराष्ट्राचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संदर्भ माहीत असलेला चेहरा, RSSच्या पठडीतला नेता, RSSच्या जवळीक असलेला नेता, इम्पोर्ट न असलेला नेता. भाजपमध्ये आता सध्या इम्पोर्टेड खूप नेते, तसे नाही आहेत ते. या सगळ्या कारणांमुळे त्यांचाही विचार केंद्राच्या पातळीला होतोय. आणि आणखी एक गोष्ट ज्याच्याबद्दल यापूर्वी मी एकदा वेगळ्या ठिकाणी बोललेलो आहे, मोदी आणि फडणवीसांमधला फरक असा की मोदी स्वतःच्या प्रतिमेमध्ये, त्यांची प्रतिमा इतकी मोठी झाली की ती पक्षापेक्षा मोठी झालेली आहे, संघापेक्षा मोठी झालेली आहे. अशा वेळी योगींसारखा पुन्हा लोकप्रिय चेहरा असण्याच्या ऐवजी संघासाठी किंवा भाजपसाठी देवेंद्र फडणवीस हे नाव केंद्राच्या पातळीला यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण देवेंद्र फडणवीस हे पक्षाच्या चौकटीत काम करतात. ते देवेंद्र फडणवीस हा ब्रँड मोठा होण्यासाठी काम करत नाहीत. हा फरक आहे मोदी आणि फडणवीसांमध्ये. आणि या सगळ्याची गोळाबेरीज म्हणून त्यांचं नाव नेहमी पंतप्रधान पदाच्या रेसच्या चर्चेत असतं. आता आपण येऊया संजय राऊतांकडे. तर संजय राऊत जेव्हा हे सगळं सांगत असतात तेव्हा ही सगळी पार्श्वभूमी त्याला असते. आता याला संजय राऊतांच्या या बोलण्याला भाजप आणि RSSने काय उत्तर दिलं आहे? तर संघानं तर अशी काही चर्चा नसते, अशी कुठली परंपरा नाही 75 वर्षांची, असं म्हटलेलं आहे. बावनकुळेंनी तर अगदी म्हणजे बरखास्त केलेलं आहे ते विधान. देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमची संस्कृती नाही आहे, बाप जिवंत असताना सत्तेचा विचार करणं ही मुघली संस्कृती, असं सुद्धा ते म्हणाले. पण तरीसुद्धा व्हायची ती चर्चा मात्र झालेलीच आहे. मी इकडे हे पण लक्षात आणून देऊ इच्छितो की 2019 नंतर अशा काळामध्ये असं नाही आहे की पंतप्रधान मोदींच्या विरोधात पक्षांतर्गत आवाज उमटलेच नाहीत. मधल्या काळामध्ये जेव्हा काही असंख्य मते कथित भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील, उद्योजकांना खास वागणूक देण्याचा मुद्दा असेल, किंवा एका विशिष्ट वर्गाचं प्रतिनिधित्व होतं आहे, कोणाचा वर्चस्मा वाढलेला आहे, अशा चर्चा असतील, या सगळ्या काळामध्ये अनेकदा योगींचं नाव, विशेषतः 2024च्या निवडणुकीनंतर योगींचं नाव उत्तर प्रदेशमधून आक्रमक व्हायला लागलं की आता मोदी डायल्यूट करू लागलेत हिंदुत्वाला, तिकडे योगी पाहिजे. मी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की देवेंद्र फडणवीस याच काळात महाराष्ट्रात सुद्धा आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा बनवण्याचा प्रयत्न करत होते, ते योगी बनवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्या भाषणातून ते कळत होतं. आणि हे सगळं पाहता संजय राऊतांचं विधान किती का मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाच्या रेसमधले भाजपमधले प्रमुख चेहरे आहेत, यामध्ये वाद नाही. हे कोणी नाकारण्याचं काम नाही, भाजपही नाकारत नाही. महाराष्ट्र भाजपमधला एक नेता नसेल की जो खासगी गप्पांमध्ये म्हणत असेल की देवेंद्र फडणवीस हे पुढचे PM पदाच्या दृष्टीने वर्ष 2029. आता हे होणार की नाही आपल्याला कल्पना नाही आहे. मात्र या निमित्तानं पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे. अर्थात ही चर्चा मात्र फडणवीसांना अडचणीची आहे, कारण मोदींच्या बाबतीत जेवढं एक विश्लेषण मांडलं जातं त्याच्यामध्ये असं त्यांच्यासमोर कोणी उभं राहण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांना आवडत नाही. त्या व्यक्तीची पंकजा मुंडे पण होऊ शकते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत अशी चर्चा संजय राऊतांनी करणं हा देवेंद्र फडणवीसांना मोदींच्या विरोधात त्यांचा चेहरा एस्टॅब्लिश करण्याचा कारण नसताना प्रयत्न केला आहे का जाणीवपूर्वक केलेली ती चुगली आहे. हिंदीमध्ये त्याला उंगली करणं पण म्हणतात. असा काही प्रकार आहे का याची कल्पना आता फक्त संजय राऊतांना आहे. एक मात्र नक्की की देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच त्या विधानापासून स्वतःचं अंतर राखलेलं आहे. पण त्यामुळे व्हायची चर्चा ती तर काही थांबणार नाहीच. आणि तोच तर खरा मुद्दा आहे, जो माझा मुद्दा आहे, जो आज आपण चर्चेमध्ये पाहिला. तुम्हाला काय वाटतं? तुमच्याही कमेंट्स येऊ द्या, म्हणजे आपल्याला त्याही जाणून घ्यायला आवडेल. आणि दररोज न चुकता 7:56 पाहायला विसरू नका 0 आवर ABP माझावर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.